मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ. मराठा लग्नाक्षराच्या या सामाजिक प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पुन्हा एकदा विवाह जुळण्यासाठी महत्त्वाची माहिती किंवा निवेदन आपण या माध्यमातून देत असतो. तेव्हा 2 मिनिटाचा 3 मिनिटाचा जो काही व्हिडिओ असेल तर तो शेवटपर्यंत आपण पाहायला पाहिजे. लग्न जुळविण्यासाठी ज्या काही माध्यमं आहेत तर त्याच्यामध्ये एक मध्यस्थ एक महत्त्वाची भूमिका बजावतो. आणि दुसरी जी गोष्ट आहे तर ते वधूवर परिचय मेळावे किंवा समाजासाठी असलेले वधूवर परिचय मेळाव्याच्या माध्यमातून सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये लग्न जुळतात. ही वास्तविकता आहे, वस्तुस्थिती आहे. आणि अशाच एका वधूवर परिचय मेळाव्याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला देणार आहे. हा मेळावा कधी आहे, कुठे आहे, त्याच्यासाठी काय पद्धती आहे नोंदणीसाठी, या सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तेव्हा 2-3 मिनिटांपर्यंत हा व्हिडिओवर टिकून राहा. सोबतच आपल्याला एक विनंती असेल की तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच येत असाल तर मराठा लग्न अक्षदा हा गेल्या 5-6 वर्षापासून एक सामाजिक प्लॅटफॉर्म आहे. हा कुठलाही व्यवसाय नाही किंवा या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही. मात्र लग्न जुळण्यासाठी प्रत्येकाने एकमेकांनी सहकार्य केलं पाहिजे आणि लग्न जुळण्यासाठी मदत केली पाहिजे. मग ते मध्यस्थ असतील, वधूवर परिचय मेळावे असतील, व्हॉट्सअपचे ग्रुप असतील, विवाह संस्था असतील, तर या सगळ्यांनी सामूहिक प्रयत्न जर केले तर नक्कीच लग्न जुळतात. याच्यामध्ये काही ज्या विसंगत्या निर्माण झालेल्या आहेत तर त्या विसंगत्याला तुम्ही आम्हीच कुठेतरी जबाबदार आहोत. तर असो, जी काही वधूवर परिचय मेळाव्याच्या माध्यमातून जी काही लग्न जुळायला जी काही मदत होते, तर सगळ्यात महत्वाचं जे आहे विषय, तर ज्या फसवणूक करणाऱ्या ज्या गोष्टी असतात तर त्या फसव्या गोष्टी म्हणजे मॅट्रिमोनियल साइट्स. ज्या तुमच्या मोबाईलवर, टीव्हीवर ज्या काही जाहिराती येतात तर चुकूनही त्याच्या नादाला लागू नका. आणि लागायचं असेल तर मग तुम्ही जाणे, तुमचं नशीब जाणे, त्याच्याशी आपल्याला काही घेणदेणं नाही. मात्र चुकूनही तिकडे पैसे भरू नका. तुमच्या ओळखीची जर एखादी विवाह संस्था असेल, तुमच्या जवळपास असेल, त्यांची 1000-2000 रुपये नोंदणी फी असेल तर तो भाग वेगळा. पण एखादं ते बी लुटायचे धंदे करत असेल की आमच्याकडे असे पॅकेज येतं, मीटिंगचे चार्जेस एवढे, त्याचे तेवढे, बोलायचे एवढे, चालायचे एवढे, तर त्याच्याही चुकून नादाला लागू नका. हे सगळं फॉर्मल ज्या गोष्टी येत आहेत सगळ्या सोडून द्या. पुन्हा बॅक टू बेस येण्याचा प्रयत्न करा. तर असं एक ही जी विवाह संस्था आहे तर या विवाह संस्थेच्या माध्यमातून सातत्याने वारंवार असे वधूवर परिचय मेळावे आयोजित केले जातात. आणि हे मेळावे आयोजित केले जात असताना एक ट्रस्टेड विवाह संस्था म्हणून तिचा लौकिक आहे. आणि तुमच्या जर काही अशा ओळखीत अशा विवाह संस्था असतील किंवा तुम्ही स्वतः वधूवर सूचक मंडळ असाल तर आम्हाला त्याची माहिती द्या. तुमचा हेतू, उद्देश, भूमिका आम्हाला सांगा. आपण त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू किंवा सर्व मिळून आपण तसं करण्याचा प्रयत्न करू. आणि हा जो वधूवर परिचय मेळावा जो आहे तर हा जे श्री क्षेत्र पंढरपूर जे आहे तर पंढरपूर येथे हा सकल मराठा समाजासाठी थेट भेट आणि वधूवर परिचय मेळावा संपन्न होत आहे. आणि याची जी काही तारीख आहे तर ती दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत हा मेळावा संपन्न होणार आहे. आणि जर आपल्याला शक्य असेल किंवा आपण जर त्याच्या जवळपास राहत असाल किंवा विठ्ठलाच्या दर्शनाच्या निमित्ताने जर तुम्ही पंढरपूरला जाणार असाल तर आवर्जून या मेळाव्याला आपण उपस्थिती दर्शविली पाहिजे. त्यांची जी काही नोंदणी फी आहे, कारण मेळाव्याचं आयोजन करणं हे फुकटात होत नसतं, त्यासाठी हॉल वगैरे बाकीच्या गोष्टी कराव्या लागतात. तर त्याच्यासाठी जी काही नोंदणी फी आहे तर ती आपण आयोजकांसोबतच संपर्क करून त्यांच्याशी नोंदणी करूनच त्या ठिकाणी गेलं पाहिजे. जो काही कार्यालय आहे तर स्वयंवर मंगल कार्यालय, न्यू सातारा बँक निवास, नवीन सोलापूर रोड, रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ, श्री क्षेत्र पंढरपूर, जिल्हा सोलापूर येथे हा मेळावा संपन्न होत आहे. याबाबतचं जे काही आवाहन केलेलं आहे तर त्यांची जी काही कार्यकारिणी मंडळ आहे तर लताबाई आवताडे, लतिकाताई सोडकर, गोवर्धन क्षीरसागर आणि श्री संदीप वाखोरे यांच्याकडून हे आवाहन करण्यात आलेलं आहे. स्क्रीनवर त्यांचे जे काही आहेत तर ते मोबाईल नंबर सुद्धा दिलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून जर तुम्ही या मेळाव्याला जर हजेरी लावली तर लग्न जमेपर्यंत त्यांची वेबसाईट फ्री राहील असं सुद्धा त्यांनी या लिफलेटमध्ये लिहिलेलं आहे. तर तुमच्याकडे जर अशी काही माहिती असेल, तुमच्या काही सूचना असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.